आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 1 सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असं म्हटलेलं आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। वाशिम शहर, दोडकी, शिरपूर आणि मालेगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। शेतात पाणी साचल्याने नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सर्वच धरण, नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। दरम्यान साक्री तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आलाय। धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे। धुळे शहराजवळ असलेल्या लळिंगकोणातील धबधबा पर्यटकांना खुणावतोय। धोधो कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करू लागले। गेल्या आठवड्याभर राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र काही भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे आणि या पावसामुळे राज्यातील 25 धरणात 90% पाणीसाठा जमा झालाय। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेला 11,924 क्युसेक विसर्ग कमी करून 7,975 क्युसेक करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग देखील वाढवू शकतो असा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिलाय। नाशिक जिल्ह्यात मोठ्या आणि मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये ऑगस्ट अखेर 91.89% साठा आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा 91.30% आहे, तर समूहात 91.92% साठा आहे, तर वालदेवी, भोजापूर, हरणबारी आणि केळझर हे धरण ओव्हरफ्लो झालेले आहे। जायकवाडी धरणाचा जलसाठा 70%वर पोहोचलेला आहे। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। जोरदार पावसामुळे 44 प्रकल्पातील पाणीसाठा 50%वर पोहोचला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। महानगरपालिकेतर्फे एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची कामं हाती घेण्यात आलेली आहेत। संबंधित कामं शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 12 दरम्यान करण्यात येणार आहेत। परिणामी एच पश्चिम या विभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही परिसराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे। जळगावमधील यावल शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमध्ये 2.82 दशलक्ष घनमीटर जलसाठा आरक्षित करण्यास मंजुरी मिळालेली आहे। शहरात दरडोई 135 लिटर पाणी पुरवठ्यासाठी हे आरक्षण गरजेचं होतं आणि त्यासाठी पालिकेनं जून 2021 मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये ठराव केला होता। अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला नदीवर पूलही नाहीये आणि रस्ताही नसल्यानं गावकऱ्यांना अनेक वर्षांपासून आपला जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। 2 तरुण नदीमध्ये अडकल्यानंतर मुंबईहून यंत्रणा हल्ली आणि SDRF यंत्रणा बोलावण्यात आली, मात्र सात्री गावाची समस्या सोडवण्यात प्रशासन अजूनही हतबल ठरलंय। राज्य सरकारनं दुधाला 5 रुपये दिलेलं अनुदान अद्यापही न मिळाल्यानं जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। मोहोळ तालुक्यातील वडवळमध्ये दूध संघासमोर जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या निकृष्ट कामाविरोधात भुसावळमध्ये काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। महाराज आम्हाला माफ करा असं म्हणत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉइंटवर तपासणी होत असल्याची खोटी माहिती दिल्यामुळे न्यायालयानं अधिकाऱ्यांना खडसावले। समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नियमित वाहन तपासणी करणं आवश्यक आहे आणि या संदर्भात नागपूर खंडपीठामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। जयोस्तुते फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मंचावर असलेली दहीहंडी फोडत आनंद लुटला। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड आणि आमदार प्रवीण दटके हे देखील सहभागी होते। कोकणातील गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं ग्रामीण भागातील रंगकर्मी मूर्तिकार मूर्तीवरून शेवटचा हात फिरवत आहेत। कोकणवासियांचा महत्त्वाचा असलेला सण म्हणजेच गणेशोत्सव, या सणाचं ही लगबग सुरू झालेली आहे आणि भक्तांची ऑर्डर वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मूर्तिकार मेहनत घेत आहेत। आता एक मोठी बातमी समोर येते। सिडकोच्या इतिहासात 25,000 घरांची बंपर योजना पहिल्यांदाच जाहीर होणार आहे। सिडकोनं मागील 7 वर्षात विविध घटकांसाठी 25,000पेक्षा अधिक घरांची निर्मिती केली आणि पुढील 4 वर्षात 4 टप्प्यात आणखी
67,000 घरं बांधण्याचं नियोजन केलंय. त्यातील 41,000 घरांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्यापैकी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 25,000 घरं सिडको विक्रीसाठी आणणार आहे. जुईनगर, खारघर, कामोठे, मानसरोवर, करंजाडे आणि कळंबोली इत्यादी नोडमध्ये गृहप्रकल्पांची बांधकामं सुरू आहेत. विशेष म्हणजे या घरांसाठी बुक माय सिडको होम अर्थात निवडा तुमच्या आवडीचं घर या नवीन संकल्पनेचा अवलंब करण्याची योजना आहे. या अंतर्गत ग्राहकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्यांच्या पसंतीचं घर उपलब्ध करून दिलं जाईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस कोकणवासियांसाठी सुरू होणार आहे आणि आज या एक्सप्रेसला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरात आणि वसई विरार या भागात राहणाऱ्या कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र रेल्वेगाडीची मागणी होती. यूपीएससी उमेदवारांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. यूपीएससी उमेदवारांच्या आधार कार्डची पडताळणी होणार आहे. फसवणूक रोखण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. पूजा खेडकरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे आणि शासनानं दिलेला मोबदला घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात हेलपाटे मारतायत. एकतर कमी मोबदला आणि त्यात अधिकारी गैरहजर असल्यानं शेतकरी हक्काची जमीन देऊन त्रस्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरात एका शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं भोजन दिलं जात असल्याचा आरोप होतोय. या संदर्भात पालकांनी शाळेकडे तक्रार केली होती, मात्र शाळेनं कोणतीही दखल घेतली नाही. अखेर पालकांनी थेट शाळेमध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं. सांगलीतील अनिकेत हिपरकरच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधारासह एकाला अटक करण्यात आलेली आहे. महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून तसंच काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून कोयत्यानं वार करून अनिकेतची हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थिनींपासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर यावेळी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि यात मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या महिला आणि युवतींनी जोरदार निदर्शनं करून राज्य सरकारचा निषेध केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहेत आणि दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं 3 सप्टेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत सिम्बॉयसिस विद्यापीठ परिसरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी जारी केले. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. उच्च न्यायालयानं आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात त्याचा जामीन मंजूर केला आहे. भोसले यांच्यावर ईडीनं नोंदवलेल्या गुन्ह्यात ते दोषी असल्याचं पुराव्यामधून दिसून येत नाहीये, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. पुण्याच्या अरण्येश्वर भागात मध्यरात्री 1:30च्या सुमारास एका मद्यपीनं उच्छाद मांडला. मद्यपी गुंडाकडून 4 वाहनांची तोडफोड करण्यात आली. सहकारनगर पोलिसांनी रात्रीच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. बीडच्या आष्टी शहरात सार्वजनिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकची लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. या दहीहंडीचं आयोजन सुरेश धस मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं. इंदापुरात दहीहंडी कार्यक्रमानिमित्त खासदार निलेश लंके आणि आमदार दत्तात्रय भरणे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोघांनीही डीजेच्या तालावर ठेका धरला. विरोधकांना कुठल्या विषयावर राजकारण करावं हे कळत नसेल तर हे राज्याचं दुर्दैव आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न होत आहे, असा आरोप विखे पाटलांनी केला. आता एक सविस्तर बातमी. सोलापुरात 2 व्हीलरवाल्याला कट मारल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. मालवाहू ट्रकनं मोटारसायकल स्वाराला कट मारल्यामुळे हा वाद झाला. या वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा वाद मिटला. दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्र देऊन शासकीय सेवेमध्ये भरती होण्याचे प्रकार आता समोर आल्यानंतर भरती प्रक्रियेतील दिव्यांगांची संशयित प्रमाणपत्र तपासली जाणार असून बोगस आढळल्यास कारवाई केली जाणार आहे आणि या संदर्भात आरोग्य सेवा आयुक्तालयानं दिव्यांग कल्याण आयुक्तांना पत्र पाठवलंय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सप्टेंबर अखेर ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. राज्यातील गोरगरीब भाविकांसाठी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असावी. घरबसल्या देवाच्या पूजेचं बुकिंग भाविकांना त्यामुळे करता येणार आहे. पर्यावरणातील बदलांसह विविध कारणांमुळे दादर आणि माहीम येथे समुद्रकिनाऱ्याची धूप होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे येथील चौपाट्या फक्त आता 20 ते 25 फूट इतक्याच शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून जिओ ट्यूब तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रकिनारे पूर्ववत करून त्यांचं वैभव पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबई महापालिकेनं सध्या सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्यासाठी जवळपास 6,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहर भागातील 1 किलोमीटरच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च येणार आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल मार्गावर गेल्या 20 वर्षात 23,000हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसंच विविध अपघातात 26,572 प्रवासी जखमी झालेत. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं. सप्टेंबर महिन्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली आहे. बँका सप्टेंबरमध्ये एकूण 15 दिवस बंद राहतील. नवीन पासपोर्ट घेण्यासाठी जाणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला 5 दिवसांची अपॉइंटमेंट मिळणार नाहीये. खरं तर पासपोर्ट विभागाचं पोर्टल आज रात्री 8 वाजल्यापासून 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत देशभरात बंद राहणार आहे. यंदा गणेशोत्सवात गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येणार असून संपूर्ण मुंबईत 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. तसंच 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था देखील उपलब्ध आहे. सातारा येथील छत्रपती दहीहंडी सोहळ्यात सांगलीच्या तासगावमधील शिवनेरी गोविंदा पथकानं दहीहंडी फोडून 3,33,333 रुपयांचं बक्षीस पटकावलंय. सातारा येथील तालीम संघ मैदानावर छत्रपती दहीहंडी सोहळा पार पडला. दहीहंडी उत्सवात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याबाबत पोलिसांनी दिलेले आदेश धुडकावणाऱ्या मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून 4 मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. जुन्नरच्या नारायण गावातल्या कोल्हेमळा इथे बिबट्याचं सातत्यानं दर्शन होत असतं आणि याचमुळे या परिसरात अनायडर हे परदेशी बनावटीचं उपकरण वनविभागानं बसवलेलं आहे आणि यामुळे बिबट्याला मानवी वस्तीपासून लांब ठेवण्याचा पर्याय उपलब्ध झालाय आणि या उपकरणाच्या आवाजाला बिबट्या घाबरत असून तो या ठिकाणी जवळपासही फिरकत नाही. किल्ले शिवनेरीवरील तटबंदी मागील महिन्यात जोरदार पावसामुळे ढासळली होती. अनेक दिवसांपासून ही ढासळलेली तटबंदी तशीच होती. अखेर पुरातत्व विभाग आणि वन विभाग तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या तटबंदीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात निघालेली जनसन्मान यात्रा बीडमध्ये असणार आहे. बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा संघनिहाय आढावा बैठका घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयीन तरुणांना मुंबईतून एमडी ड्रग्ज आणून देणारं त्रिकूट पोलिसांच्या हाती लागलेलं आहे. मंगळवारी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ड्रग्ज विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव पायरीचा दरवाजा चांदीनं मढवला जाणार आहे. नांदेडमधील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे दरवाजाला चांदी बसवून देणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि या दरवाजासाठी 30 किलो चांदीचा वापर करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील तब्बल 2,000 शिक्षक पाठवण्यात येणार आहेत आणि निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं जुलै महिन्यात घेतला होता. मात्र आता पालिका प्रशासनानं आपल्या निर्णयात बदल करत तब्बल 2,000 शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवण्याचे आदेश काढले. चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी ॲपल सातत्यानं भारतात आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे आणि याच दिशेनं ॲपल मार्च 2025 पर्यंत भारतात 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. 2023-24 मध्ये भारतातील आयफोनचं उत्पादन 1.20 लाख कोटीपर्यंत पोहोचले. पेन्शन योजनेसाठी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिलेला, पण मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर संप पुढे ढकलण्यात आला आणि याबाबत आता 4 सप्टेंबरला पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यपाल आणि कुलपती CP राधाकृष्णन यांनी आदिवासी विद्यापीठ स्थापनेचे संकेत दिले. केवळ शहरांपुरता विकास करून चालणार नाही, तर तो ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांपर्यंत न्यावा लागणार आहे. त्या दृष्टीनं आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पावलं उचलली जातील असं त्यांनी सांगितलं.